हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील मानाचे गणपती आणि विविध डेकोरेशन. शनिवार वाड्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेचच एक मंदिर लागतं, ते म्हणजे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. तिथं आधी आम्ही दर्शन घेतलं. ते दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर हे शिवकालीन असं एक मंडळाने देखावा सादर केला होता, ते आम्ही बघायला गेलो. एवढा सुंदर असं त्यांनी देखावा सादर केला होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो. पुढे येऊन आम्ही भाऊसाहेब रंगारी गणपती डेकोरेशन बघण्यासाठी आलो, पण तुम्ही इथं बघू शकता खूप जास्त गर्दी आहे. भाऊसाहेब रंगारी गणपतीचं डेकोरेशन एवढं छान पद्धतीने केलेलं होतं, तुम्हाला दिसतच असेल. आणि बाप्पाही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. त्यानंतर त्याच्या बाहेर आल्यानंतर लगेच आम्हाला आझाद हिंद मंडळाचे गणपतीचं दर्शन झालं. ते घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तिकडेही खूप जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर पद्धतीने त्यांनी सजवलेला आहे. आणि हे जे मंदिर आहे हे मेन मंदिर आहे आणि इथे समोर डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो आणि खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही लाईनमध्ये लागलो आणि फायनली आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं आहे. डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने केले. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि लगेचच आम्हाला दिसलं एक सुंदर अशी प्रतिकृती, ती म्हणजे तमिळनाडू येथील मदुराई येथील मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती या मंडळाने साकारली होती. आणि इथे खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं, ते पण तुम्हाला दिसतच असेल. नंतर आम्ही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो आणि आतमध्येही किती छान पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलं होतं, तेही तुम्ही बघा. नंतर आम्ही मंडईचा गणपती बघण्यासाठी गेलो आणि तेही तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर अशी मूर्ती त्यांनी बसवली आहे. आणि हे पूर्ण जे डेकोरेशन आहे ते म्हणजे महादेवाच्या पिंडीचं सगळं त्यांनी केलेलं होतं. ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि लगेचच आम्हाला दर्शन झालं जिलब्या गणपतीचं. ते डेकोरेशन वगैरे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आम्ही तुळशीबागेतील महागणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. म्हणजेच हा पण मानाचा गणपती आहे. आणि यावेळेचं जे डेकोरेशन आहे ते जगन्नाथपुरी मंदिराचं डेकोरेशन यांनी केलेलं होतं. आणि बाप्पाही तुम्ही बघू शकता किती मोठे बाप्पा बसवलेले आहेत. दर्शन वगैरे सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथून लगेच पुढे गेलो, ते म्हणजे गुरुजी तालीम गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि गुरुजी तालीम हा देखील मानाचा गणपती आहे आणि इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथलाही बाप्पा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तिथून आम्ही लगेच पुढे आलो, ते आम्ही मंडळाच्या एका गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी गेलो. तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलंय. हेही डेकोरेशन तुम्ही बघा आणि बाप्पाही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही मानाच्या गणपतीचं डेकोरेशन आणि बाप्पा बघण्यासाठी गेलो, ते म्हणजे तांबडे जोगेश्वरी बाप्पा. आणि तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. हा मानाचा दुसरा गणपती होता आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि त्यानंतर मंडळाचे गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी गेलो. हेही एक सुंदर असं पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं. ते बघून झाल्यानंतर आम्ही गेलो केसरी गणपतीचं डेकोरेशन बघण्यासाठी आणि गणपती बघण्यासाठी. हा देखील मानाचा गणपती आहे. बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि लगेच आम्हाला दर्शन झालं, ते म्हणजे उज्जैनचं जे मंदिर आहे त्या पद्धतीनेच हे मंदिराचं डेकोरेट केलं होतं. आणि तिथे हे बाप्पा बसवले होते आणि तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथे आम्ही आरती पण भेटली आम्हाला. दर्शन घेतलं आम्ही आणि आजूबाजूचं तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही शंकराचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो आणि ते आरती चालू होती. ते दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पूर्ण कमेंट